नमस्कार मंडळी, आज आपण स्नेहाज किचनमध्ये साबुदाणा खिचडी मोकळीने सुटसुटीत कशी बनवायची ते बघणार आहोत. बऱ्याचदा काय होतं, साबुदाणा नीट भिजला जात नाही, त्यामुळे खिचडी कडक होते किंवा पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यामुळे त्याचा लगदा होतो. त्यामुळे ती भिजवायची कशी, तर त्याची वेगळी पद्धत मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. तो आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. म्हणजे काय होतं, साबुदाण्यामध्ये स्टार्च असतो तो निघून जातो. आणि नंतर आपल्याला साबुदाणा 15 ते 20 मिनटं भिजत ठेवायचा आहे. आणि मग 15 ते 20 मिनटं झाले की त्यातलं पाणी ओतून टाकायचं. आणि मग 5 ते 6 तास किंवा रात्रभर आपण साबुदाणा तसाच ठेवायचा. अशा प्रकारे जर तुम्ही साबुदाणा भिजवलात तर तुमची खिचडी एकदम मोकळीने सुटसुटीत होते. खिचडी बनवण्यासाठी एक कढई मी गॅसवर ठेवली आहे. कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये आपण 1.5 चमचा तेल घालायचं आहे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालायची. मिरची चांगली तडतडू द्यायची. त्यानंतर त्यामध्ये आपण कट केलेला बटाटा घालायचा. तुम्ही बॉईल बटाटाही घालू शकता, पण मला कच्चा बटाटा फ्राय केलेला आवडतो ना, म्हणून मी असाच घालते. बटाटा आता आपल्याला चांगला 3-4 मिनटं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. बटाटा जोपर्यंत आपला फ्राय होतो तोपर्यंत आपण पुढची स्टेप करून घेऊया. तुम्ही बघू शकता साबुदाणा अगदी व्यवस्थित मऊ असा भिजला आहे. आता यामध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत आणि तो चांगला मिक्स करून आपण घेऊया. त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घालूया. ते पण चांगलं मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे. बटाटा आता मस्त फ्राय झाला आहे. आता हा साबुदाणा यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यानंतर यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं छानपैकी वाफ काढून घ्यायची. 2-3 मिनटं झाली आहेत आणि तुम्ही आता बघू शकता की खिचडी किती मोकळी आणि सुटसुटीत झाली आहे. मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही अशा प्रकारे साबुदाणा भिजवलात आणि सर्व टिप फॉलो केल्यात तर तुमची खिचडी पण अशीच मऊ आणि मोकळी होईल. अजिबात कडक किंवा त्याचा लगदा होणार नाही. चला तर मग या गरमागरम खिचडी खायला. आणि हो, तुम्हाला तर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.